नमस्कार, मी रेणुका. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि बुलेटिनमध्ये आपण बघणार आहोत सध्या पाऊस पडतोय आणि पाऊस पडला की डोंगर दऱ्यातून धबधबे प्रवाहित व्हायला सुरुवात होते. मुसळधार पावसात प्रवाहित होणारे हे धबधबे पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असतात. पण कोरोनामुळे यंदा पावसाळी पर्यटनावर निर्बंध आलेले आहेत आणि त्यामुळे अनेकांना यंदा अशा धबधब्यांचा आनंद लुटण्यासाठी जाता येणार नाही. त्यामुळे असेच काही सुखावणारे धबधबे आम्ही तुम्हाला या आता टीव्ही स्क्रीनवर तुम्ही पाहू शकताय. 3 दृश्य आहेत. पहिला धबधबा आपण बघतोय गोकाक इथला, कर्नाटकातला बेळगाव जवळच्या गोकाक धबधब्याची अत्यंत सुंदर अशी ही दृश्य. घटप्रभा नदीवरचा हा धबधबा आता कसा प्रवाहित झालाय आणि किती विलोभनीय दृश्य आहेत ही आपण बघतोय. दुसरा धबधबा आहे काहीसा दुर्लक्षित असा दापोलीतला बांतिवरे धबधबा याला म्हटलं जातं. दापोली शहरापासून अवघ्या 8 किलोमीटरवर हा धबधबा आहे. कोकणच्या निसर्ग सौंदर्यातला हा आणखीन एक पैलू. तिसरी दृश्य आहेत साताऱ्यातल्या लिंगमळा इथली. महाबळेश्वरला आल्यावर पर्यटक आवर्जून या धबधब्याला भेट देत असतात. महाबळेश्वरपासून साधारण 4 किलोमीटर असलेल्या हा धबधबा वेण्णा नदीमध्ये 3 टप्प्यात कोसळत असतो. त्यामुळे ड्रोनच्या माध्यमातून या धबधब्यांचं सौंदर्य आपण टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता. आपल्याला माहिती आहे यावेळेला पर्यटनावर निर्बंध आहेत, त्यामुळे टीव्ही स्क्रीनवर निश्चितपणे तुम्ही ह्याचा आनंद घेऊ शकता. त्यामुळे ही धबधब्यांची विहंगम दृश्य न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी. कोल्हापुरातली बातमी आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आणि कोल्हापुरात मुसळधार पाऊस सुरू झालाय आणि त्यामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे आणि याचा परिणाम म्हणजे नृसिंहवाडी जे दत्त मंदिर आहे ते पाण्याखाली गेलेलं आहे. दरम्यान पंचगंगा नदीची देखील विहंगम दृश्य आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत. आपल्याला माहिती आहे राज्यात अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस सध्या सुरू आहे आणि त्यातली ही पंचगंगेची दृश्य. नृसिंहवाडी दत्त मंदिर देखील पाण्याखाली गेलंय आणि पंचगंगेच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. मुसळधार पाऊस सध्या कोल्हापूर आणि परिसरात पडतोय आणि त्याच्यामुळे ही नदीची पाणी पातळी इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. ड्रोनच्या माध्यमातून टिपलेल्या या दृश्यांमुळे त्याचा आवाका आपल्याला लक्षात येतोय. पंचगंगेच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आपण बघतोय. हा सगळा परिसर जलमय झालेली ही दृश्य आपण ड्रोनच्या माध्यमातून सध्या पाहतो आहोत. अधिक माहिती घेणार आहोत. संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. संदीप, पावसामुळे थोडीशी धडकी तर निश्चित भरत असते, कारण कोल्हापूरवासियांची पुराची जी गेली काही वर्षातली दिवस होते ते आपल्याला आठवलं की शहरा येतो अंगावर. पण काही वेळेला धबधबे प्रवाहित झालेले आपण पाहायला मिळतात आणि एकीकडे पाणी म्हणजे त्याला जीवनही म्हटलं जातं आणि त्याचंच हे एक उदाहरण म्हणता येईल. नक्कीच ही विलोभनीय किंवा विहंगम दृश्य अशी म्हणता येतील. मात्र कोल्हापूरकरांना धडकी भरवणारी ही दृश्य आहेत रेणुका. त्याचं कारण 2019 साली आपल्याला माहीत आहे मोठा महापूर आला होता कोल्हापूर आणि सांगली या 2 जिल्ह्यांमध्ये. ड्रोनच्या माध्यमातून शांत वाहणारी पंचगंगा दिसते. जशी कृष्णामाई शांत वाहते असं म्हटलं जातं, तसं पंचगंगा देखील आता शांतपणे वाहते, मात्र दुथडी भरून वाहते. पाणी पात्राबाहेर आलेलं आहे. ड्रोनमध्ये आपल्याला जो रस्ता दिसतोय तो आहे कोल्हापूर रत्नागिरीचा रस्ता आणि शिवाजी पुलाच्या तिथल्या भागातली ही ड्रोनची खरं तर दृश्य आहेत. आज सकाळी 7 वाजल्यापासून जी पाणी पातळी आहे ती स्थिर असल्याचं रेणुका सध्या पाहायला मिळते. 33 फूट इतकी पंचगंगा नदीची आत्ताची पाणी पातळी आहे आणि 39 फूट ही इशारा पातळी आहे आणि 43 फूट ही धोक्याची पातळी आहे. 6 फूट फक्त कमी आहे इशारा पातळी गाठण्यासाठी. पण कोल्हापूर शहरामध्ये पावसाची काही प्रमाणामध्ये उघडीप पाहायला मिळते. धरण क्षेत्र जे आहे किंवा प्रामुख्यानं जिल्ह्याचा जो पश्चिमेकडचा भाग आहे त्यामध्ये चंदगड, गगनबावडा, राधानगरी, शाहूवाडी, भुदरगड हे जे तालुके येतात त्या तालुक्याच्या भागामध्ये मात्र मुसळधार असा पाऊस चालू आहे. प्रामुख्यानं तिलारी, आंबा, पाटगाव या भागात पाऊस आहे. राधानगरी धरण क्षेत्रामध्ये देखील जोरदार पाऊस आहे आणि त्यामुळे धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये आता वाढ होते आणि नद्यांच्या पाणीसाठ्यामध्ये देखील वाढ होत आहे. सध्या राधानगरी धरणामधून 1100 क्युसेक इतका विसर्ग पंचगंगा नदीमध्ये सध्या सुरू आहे आणि त्यामुळंच पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे. दुसरीकडं सांगली जिल्ह्यामध्ये देखील कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे आणि त्याचा परिणाम असा झाला की नृसिंहवाडी दत्त मंदिरामध्ये दक्षिण द्वार सोहळा जो असतो तो मध्यरात्री 2 वाजता पार पडला. म्हणजे मंदिरामध्ये नदीचं पाणी आलेलं आहे. अजूनपर्यंत कुठेही जीवितहानी झालेली नाही, पण गडहिंग्लज आजरा मार्गावर एक अपघात घडलेला आहे. पावसाचे ते 2 बळी म्हणावे लागतील रेणुका. आजी आणि नातू 2 व्हीलरवरून जात असताना चालत्या दुचाकीवर एक झाड कोसळलं आणि त्यामध्ये त्या दोघांचाही मृत्यू झालेला आहे.
गडहिंग्लज ते आजरा या रस्त्यावर तो अपघात झालेला आहे। गडहिंग्लज चंदगड हा रस्ता पूर्णपणे बंद आहे। हिरण्यकेशी नदीचं पाणी जे आहे ते भडगावच्या पुलावर आलेलं आहे। मात्र इतर जे रस्ते आहेत कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यातले ते रस्ते मात्र व्यवस्थित सुरळीतपणे सुरू आहेत। राष्ट्रीय महामार्ग व्यवस्थित सुरू आहे। घाट माथ्यावरचे जे रस्ते आहेत ती देखील व्यवस्थित सुरू आहेत आणि पावसाचा जोर काहीसा ओसरला असं चित्र सध्या तरी कोल्हापूरमध्ये पाहायला मिळतंय। पण 58 बंधारे तब्बल 58 बंधारे जिल्ह्यातले पाण्याखाली गेल्यामुळं काही गावांचा अंशतः संपर्क मात्र तुटलेला आहे। निश्चितच संदीप आपल्याला सांगतायत ही अत्यंत विहंगम अशी दृश्य जरी वाटत असली तरी तितकीच धडकी भरवणारी आहेत। संदीप असेच आमच्यासोबत थांबा, आणखीन एका बातमीसाठी तुमच्याकडे येतोय। कोरोनामुळे आपल्याला माहिती आहे सध्या निराशेचं वातावरण आहे, पण आम्ही तुम्हाला एक सुंदर दृश्य दाखवणार आहोत आणि ही दृश्य आहेत कर्नाटक राज्यातल्या बेळगाव जवळच्या गोकाक धबधब्याची। घटप्रभा नदीवरचा हा धबधबा आता असा प्रवाहित झालेला आहे। महाकाय असा हा धबधबा आहे, ओसंडून वाहतोय आणि कोल्हापूर जिल्ह्यात सध्या आपल्याला माहिती आहे मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे हा धबधबा प्रवाहित झालाय। महाराष्ट्रात ज्याप्रमाणे अनेक धबधबे प्रसिद्ध आहेत तसाच हा उत्तर कर्नाटकमधला एक प्रसिद्ध धबधबा मानला जातो। या धबधब्याजवळचा एक झुलता पूलही आहे आणि पावसाळ्यात पर्यटकांचं हे खरं तर आवडीचं ठिकाण असतं, पण सध्या कोरोनामुळे पर्यटनावर बंदी आहे आणि यामुळे गोकाकच्या धबधब्यावर जायला कोणालाही परवानगी नाही आणि त्यामुळे आत्ता तिकडची दृश्य काय आहेत हे आमच्या कॅमेऱ्यातून टिपलेली ही खास दृश्य तुमच्यासाठी। पुन्हा एकदा जातोय संदीपकडे। संदीप, खरं तर आपल्याला माहिती आहे की पाऊस पडायला लागला की वेगवेगळ्या पिकनिकचं आपण प्लॅन करत असतो किंवा अनेक बेत आखले जात असतात, पण यंदा तशी स्थिती नाही आणि म्हणूनच गोकाकची दृश्य आता आपण टीव्ही स्क्रीनवर दाखवतोय। काय काय वैशिष्ट्ये आहेत या धबधब्याची तीही सांगाल। रेणुका, एकतर वर्षा पर्यटन हे सगळ्यांचंच आवडतं असतं आणि सलग दुसऱ्या वर्षी वर्षा पर्यटन कुणालाही करता येणार नाही। कोल्हापूर जिल्ह्याचा जर विचार करायला गेला सुरुवातीला तर राऊतवाडीचा धबधबा आहे, आजऱ्यातला रामतीर्थचा धबधबा आहे, असे अनेक धबधबे आहेत। गोवा राज्याच्या हद्दीतला दूधसागर धबधबा आहे आणि कर्नाटकमध्ये जोग फॉल्स सगळ्यात मोठा दक्षिण भारतातला धबधबा आणि त्यानंतर गोकाकचा धबधबा। एक तर गोकाकच्या धबधब्याची ही विलोभनीय अशी दृश्य म्हणता येईल आणि महाकाय अशी देखील त्याला दृश्य म्हणता येईल। कोल्हापूर जिल्ह्यातल्या गडहिंग्लज तालुक्यामधून घटप्रभा नदी जी वाहते, गडहिंग्लज आणि चंदगड या दोन तालुक्यामधून ती नदी वाहते आणि ती पुढे कर्नाटकमध्ये जाते गोकाकजवळ आणि तिथंच त्या नदीवर हा गोकाकचा जो धबधबा आहे तो तयार झालेला आहे। या धबधब्याजवळ जो झुलता पूल आहे त्यावरून चालत जाणं हे देखील एक मोठं धाडस किंवा साहस मानलं जातं। दरवर्षी तिथं तुडुंब अशी गर्दी असते। कर्नाटकमधून, गोव्यामधून आणि महाराष्ट्रामधून मोठ्या संख्येनं पर्यटक वर्षा पर्यटनासाठी गोकाकमध्ये जात असतात। उंचावरून कोसळणारं पांढरं शुभ्र पाणी, आता खरं तर महापुराचं पाणी आहे त्यामुळे काही प्रमाणामध्ये दृश्यामध्ये आपल्याला पाण्याचा रंग लालसर दिसतो, पण जसा आंबोलीचा मुख्य धबधबा वाहत असतो प्रवाहित झाल्यानंतर तसा मोठ्या उंचावरून ते म्हणजे जो फेसाळलेलं जे पाणी आहे, जे धबधब्याचं पाणी आहे ते पाहण्यासाठी, डोळ्यात ते साठवण्यासाठी किंवा मोबाईल क्लिक एखादी घेण्यासाठी पर्यटक त्या ठिकाणी जात असतात। पण कर्नाटक राज्य सरकारनं महाराष्ट्राप्रमाणेच सगळ्या वर्षा पर्यटनावर बंदी घातली आहे। पर्यटन ठिकाणं अजूनही सुरू करण्यात आली नाहीत, त्यामुळे कुणाला तिथं जाता येणार नाही। पण न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना आपण ही खास झलक दाखवलेली आहे त्या गोकाकच्या धबधब्याची। अगदी खरं आहे संदीप, पण एकीकडे आपल्याला माहिती आहे पाण्याच्या वादामुळे दोन राज्यांमध्ये पाण्याच्या मुद्द्यावर वाद सुरू असतात, पण हेच पाणी दोन राज्यांमध्ये एक समान धागा देखील असतं आणि त्यातली ही सुंदर टप्पा किंवा एक सुंदर पैलू म्हणताय। नक्की रेणुका, नक्की रेणुका 100%, कारण महाराष्ट्रातून जाणाऱ्या सगळ्या नद्या म्हणजे जवळपास आता कोल्हापूर जिल्ह्याचा जर विचार केला तर 12 नद्या कोल्हापूर जिल्ह्यामधून वाहतात आणि त्या 12च्या 12 सगळ्या नद्या पुढे कृष्णा नदीला मिळून ते सगळं पाणी कर्नाटकमध्ये जात असतं। दरवेळी आपल्याला माहिती आहे महापुराच्या वेळेला आलमट्टीतून विसर्ग केला जात नाही, कर्नाटक राज्य सरकार त्यावेळेला अडवणूक करत असतं आणि दुसरीकडे ज्यावेळेला दुष्काळ पडलेला असतो म्हणजे कर्नाटक राज्यात ज्यावेळेला मार्च एप्रिल मे मध्ये ज्यावेळेला पाणी नसतं त्यावेळेला मात्र कृष्णा लवादाचं कारण देत किंवा पाण्याचं जे वाटप झालेलं आहे त्याचं कारण देत कर्नाटक राज्य सरकार महाराष्ट्र सरकारकडे पाणी मागत असतं। अर्थातच प्रामुख्यानं कोल्हापूरकडे पाणी मागत असतं, कारण वेदगंगा, दूधगंगा, हिरण्यकेशी, घटप्रभा, ताम्रपर्णी या सगळ्या नद्यांचं पाणी थेट बेळगाव जिल्ह्यामध्ये जातं। आता जो आपण गोकाक फॉल्स धबधबा जो दाखवतोय तो देखील घटप्रभा नदीवरचाच आहे, जी कोल्हापूर जिल्ह्यातल्या गडिंग्लज आणि चंदगड तालुक्यातून वाहते। एकीकडे सीमा प्रश्न आहे, एकीकडे हा पाण्याचा वाद आहे, पण निसर्गाला मात्र हा वाद नक्कीच मान्य नाही आहे किंवा निसर्ग तो वादच मानत नाही। म्हणूनच गडिंग्लज आणि चंदगड या दोन तालुक्यातून जाणारी नदी पुढं कर्नाटकमध्ये जाऊन मनमोहक
विलोभनीय असा तो धबधबा त्या ठिकाणी तयार झालेला आहे. अगदी एक खरं आहे. निसर्गाचं धन्यवाद. देणच ही म्हणावं सुंदर लागेल. चित्र आणि रेणुका. सुंदर दृश्य आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल आपण बघतोय की सुंदरशी धबधब्याची ही दृश्य. आणि यानंतर आता जाणार आहोत कोकणामध्ये. कोकणातही पावसाळ्यामध्ये सगळीकडे धबधबे पाहायला मिळतात आणि हेच धबधबे कोकणच्या निसर्ग सौंदर्यामध्ये भर टाकतात. रत्नागिरीमध्ये जाऊयात. दापोली तालुक्यातला बांधतिवरे धबधबा अनेकांचं आकर्षण ठरत आलाय. अतिशय निसर्गरम्य अशा वातावरणातून कडे कपारीतून वाहणारा हा धबधबा डोळ्याचं पारणं फेडतो. दापोली शहरापासून अवघ्या 8 किलोमीटर अंतरावर हा धबधबा आहे. कोकणच्या निसर्ग सौंदर्याचा हा आणखीन एक पैलू म्हणावा लागेल, ज्याच्याविषयी अधिक सांगतात आमचे प्रतिनिधी शिवाजी गुळे. कोकणच्या निसर्ग सौंदर्यामध्ये भर पडते ती धबधब्याची. तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता हा खळखळणारा धबधबा. या धबधब्याचं रूप डोळ्याचं पारणं फेडणार आहे. निसर्गाचं हे वरदान म्हणावं लागेल. अशा प्रकारचं वरदान कोकणामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. असे धबधबे सगळीकडे प्रभावित होतात आणि या धबधब्याचं रूप डोळ्यामध्ये साठवण्यासाठी या ठिकाणचे पर्यटक असतील किंवा स्थानिक नागरिक असतील, अनेक जण या धबधब्यावरती येऊन मनमुराद आनंद लुटतात. यावर्षी कोरोनाचं संकट आहे आणि त्याही परिस्थितीमध्ये अनेक जण अनेक धबधब्यावरती जाऊन आनंद लुटत आहेत, परंतु म्हणावा तसा प्रतिसाद यावर्षी पाहायला मिळत नाही. हा जो धबधबा आहे हा डोंगरामधला अतिशय निर्मळ खळखळ वाहणारा हा धबधबा आहे. याचं अतिशय शुद्ध पाणी आहे आणि अशा प्रकारचे अनेक धबधबे आपल्याला डोंगरामधून खळखळत वाहणारे पाहायला मिळतात. अतिशय पांढरं शुभ्र पाणी, मनाला आल्हाददायक हे वातावरण आहे आणि अशा वातावरणामधले हे धबधबे पर्यटकांचं आकर्षण तर बनले आहेत, परंतु निसर्गाचं जे रूप आहे त्यामध्ये सुद्धा एक वेगळी भर त्या धबधब्याची पडते आहे. शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, बांधतिवरे, रत्नागिरी. दापोलीतली ही दृश्य आता आपण बघतोय. एकीकडे आपल्याला आमचे प्रतिनिधी जसं सांगत होते त्याप्रमाणे एकीकडे पर्यटनावर बंदी आहे, पण नेहमी जर आपण बघितलं तर पावसाळी पर्यटनाला वेगानं सुरुवात झालेली असते आणि कोकणमधल्या निसर्ग सौंदर्यातली ही अत्यंत सुंदर आणि मनोहारी दृश्य असंच याला म्हणायला हवं. दापोलीमधल्या बांधतिवरे धबधबा म्हणून याची ओळख आहे. अत्यंत सुंदर हिरवाईनं नटलेलं असंही त्याचं रूप या सगळ्या परिसराचं आणि या सगळ्या कडेकपारीतून वाहत जाणारा हा धबधबा आपल्या सगळ्यांचेच मन अगदी ज्याला शांतपणा म्हणतो आपण, पाणी बघून जे शांत वाटतं, सुखद वाटतं, तशीच भावना देणारी ही अशी सुंदर दृश्य आपण बघतोय. तुम्हाला जायचं असेल तर दापोली शहरापासून अवघ्या 8 किलोमीटर अंतरावर हा धबधबा आहे, पण आता पर्यटनाचे नियम आहेत आणि त्याच्यामुळे सध्या लगेच जाऊ नका, पण मनाला आनंद देणारी ही दृश्य. म्हणूनच न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी. आणि तर बातमी आहे साताऱ्यातली लिंगमळ्यातली बातमी आहे. महाबळेश्वरला आल्यानंतर पर्यटक आवर्जून या लिंगमळा धबधब्याला भेट देत असतात. महाबळेश्वर पासून साधारण 4 किलोमीटर अंतरावर असलेला हा धबधबा वेण्णा नदीत 3 टप्प्यात कोसळत असतो. जवळपास 550 फुटावरून हा धबधबा डोंगरावरून खाली कोसळतो आणि त्यामुळे पर्यटकांची या धबधब्याला देखील आणि या परिसरात देखील पसंती असते. त्यामुळे लिंगमळा धबधब्याची, कडेकपारीतून वाहणाऱ्या या धबधब्याची सुंदर अशी दृश्य आपण न्यूज 18 लोकमतच्या पडद्यावर पाहतो आहोत. पुढची बातमी आहे साताऱ्यातली. काल रात्रीपासून इथे मुसळधार पाऊस झालाय. गेल्या 24 तासात इथे तब्बल 110 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे लिंगमळा धबधबा आता पूर्णपणे भरलेला आहे. घाटमाथ्यावर 2 दिवसांचा पावसाचा इशारा देखील देण्यात आलाय. त्यामुळे आपण बघतोय महाबळेश्वर आणि परिसरात देखील रात्रभर मुसळधार पाऊस पडत असल्याची माहिती कळते आहे. साताऱ्यातली आपण एकीकडे दृश्य बघितली, आधी कोल्हापूरचे अपडेट घेतले आणि त्यानंतर आपण बघतोय साताऱ्यातली दृश्य. महाबळेश्वर आणि या सगळ्याच परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय आणि त्यामुळे घाटमाथ्यावर अजूनही 2 दिवस पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यामुळे पर्यटकांचं नेहमीचं आवडतं ठिकाण असलेलं महाबळेश्वर यंदा मात्र तिथे जाता येणार नाही. पर्यटनावर बंदी आहे, पण त्याच्यामुळे आत्ता तिथे काय चित्र आहेत हे सांगणारे ही दृश्य. आणि त्यासोबत सातारा जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय. धरणांची पाणी पातळी वाढतेय. उरमोडी धरणात 6.37 TMC इतका पाणीसाठा सध्या आहे. 5,995 क्युसेकनं पाण्याची आवक होतीये. धरण 55% भरलंय. त्यामुळे धरणातून एकूण 1,513 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सोडला जातोय. उरमोडी धरणाचे 4 वक्र दरवाजे 0.50 मीटरवर उचलावे लागलेत आणि उरमोडी धरणाच्या पाणी पातळीत आता वाढ झाल्याचं कळतंय. धरण प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
आणि तर राज्यातल्या जळगाव जिल्ह्यातली बातमी पावसाच्या काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी तुरळक सरी सध्या कोसळत आहेत। गुरुवारी संध्याकाळी जामनेर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस बरसलाय। उकाड्यानं हैराण झालेल्या जामनेर वासियांना या पावसामुळे काही प्रमाणात दिलासा मिळालाय। ज्या शेतकऱ्यांनी कपाशीची पेरणी केली होती त्यांना पावसाअभावी उगवलेली कपाशी आता करपायला लागली होती, त्याला आता पावसामुळे जीवदान मिळालंय। शेतकऱ्यांमध्ये त्यामुळे समाधानाचं वातावरण आहे। एकीकडे आपण ही दृश्य बघतोय जामनेरमधली मुसळधार पावसानं वाकोद ते पहूर या परिसरातलं शेतात कसं पाणी साचले आपण बघतोय। पाळधी गावात नाचनखेडाला जाणारा जो मार्ग आहे तिथे नाल्याला देखील मोठा पूर आला होता। जामनेर पळसखेडा मिरा या मार्गावरचे देखील गावाजवळचा पूल वाहून गेलाय आणि त्यामुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण होत आहेत। पुढची दृश्य आपण बघणार आहोत। गुजरातमधल्या मोरबीमध्ये देखील रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय आणि खडबडच्या ग्रामीण भागामध्ये पावसाचं पाणी किती मोठ्या प्रमाणात साचलं आपण बघतोय आणि इथे गंभीर बाब म्हणजे 20हून अधिक मेंढ्या हरवल्याची भीती व्यक्त होते आणि त्यामुळे पावसात आधीच नागरिकांचे हाल होत आहेत। प्राण्यांना वाचवण्यासाठी देखील तिथे अतोनात प्रयत्न केले जात आहेत। मोरबीमध्ये रात्रीपासून असा मुसळधार पाऊस होतोय। गुडघाभर पाणी साचलेलं आपण इथे बघतोय। आजूबाजूच्या नागरिकांनी साखळी बनवत या प्राण्यांना वाचवण्यासाठी मोठ्या प्रमाणात कसे प्रयत्न केलेत ते देखील आपण या दृश्यामध्ये बघतोय। आणि या सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर एक ब्रेक घेऊन आपण परत भेटणार आहोत। पहा फक्त न्यूज 18 लोकमत। आणि आता बातमी आहे बीडमध्ये वैद्यकीय सेवा देणाऱ्या कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला। गाडीसमोर झोपण्याचा प्रयत्न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना यावेळी पोलिसांनी असा लाठीमार केला। महिला आरोग्य कर्मचाऱ्यांना देखील इथे मारहाण झाल्याचा आरोप केला जातोय। कोरोना काळात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता सेवेत घ्या अशी मागणी यावेळी करण्यात आली। बीडमध्ये अजित पवार यांची गाडी अडवणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांवरती पोलिसांकडून लाठीचार्ज झाला आहे आणि तसा आरोप त्यांनी केला आहे। महिलांना सुद्धा मारहाण केली गेली। माझ्यासोबत तेच वैद्यकीय कर्मचारी ज्यांनी कंत्राटी पद्धतीने काम केलं होतं, ज्यांनी कोविडच्या कालावधीमध्ये अनेकांचे जीव वाचवण्याचं काम केलं होतं, स्वतःचा जीव धोक्यात घातला होता। काय तुमचं म्हणणं आहे, काय कशासाठी तुम्ही आज आला होता तिथं? आम्ही कोरोनाच्या काळात आम्हाला त्यांनी कंत्राटी कर्मचारी म्हणून घेतलं होतं। ते म्हणजे 3 महिन्यासाठी घेतलं होतं, पण त्यांची कुणाचीच सेवा पूर्ण नाही झाली तरच काढून टाकले। तर याचं आम्हाला काय म्हणणं आहे, आम्हाला शासकीय सेवेचा काहीतरी लाभ द्या। त्याच्यासाठी आम्ही गाडी अडवायचा प्रयत्न केला तर आमच्या स्टाफला त्यांनी लेडीज स्टाफला जेंट्स कर्मचाऱ्यांनी मारले। पोलीस कर्मचाऱ्यांनी जेंट्स हाताने मारले। हाताने कसं मारलं असं ते तुम्ही सगळेच ऐकू शकता ना। एकेकाला गचुऱ्या धरून लेडीजला मारलं त्यांनी आम्हाला। म्हणजे ह्यांचे सगळे प्लॅन होते हे। एवढं आम्हाला फक्त आमचे शासकीय अधिकार मिळून द्या। आम्ही एवढे छोट्या लेकरं घेऊन आम्ही निवेदन देण्यासाठी आला होतात, मग निवेदनासाठी वेळ दिली नाही का? निवेदनामध्ये वेळ देण्यात आलेला नाही आम्हाला आणि डायरेक्ट बोलले की तुम्ही असा आरडाओरडा करू नका आणि आम्ही निवेदन म्हणजे आम्ही न्याय मागायला आलो होतो। याचा अर्थ असा नाही की आमच्यावर धक्काबुक्की मारामारी यावं म्हणून। आज 2-3 सिस्टरला चक्कर आलेले आहेत। एक वार्ड बायला ह्या वार्ड बायला मारलेले 5 जण मारत होते। 5 जण एक जणाला मारत होते। म्हणजे काय यांचा मारण्याचा प्लॅन होता की पुन्हा यांनी निदर्शनं करू नये, परत आंदोलन करू नये, परत आणून कुठं निवेदन देऊ नये, हा प्लॅन आहे का तुमचा? आणि आता जी भरती निघलेली आहे म्हणजे आता नवीन भरती आरोग्य भरती करणार आहेत, तर मला असं म्हणजे आमचं असं सगळ्यांचं कोविड कर्मचाऱ्यांचं म्हणणं होतं की ती भरती रद्द करून आम्हाला प्राधान्यानं त्याच्यात प्राधान्य देण्यात यावे आणि आम्हाला घ्यावे, न इंटरव्ह्यू देता। तर सर तिथला स्टाफ कमी केलाय आणि सिनियरिटीनुसार स्टाफ ठेवलाय। तेही मान्य आहे की सिनियरिटीनुसार ठेवलाय तुम्ही, पण काही जणांच्या राजकीय पुढाऱ्यांनी जी कॉल केलेला ते स्टाफ ठेवलेला आहे त्यांनी आणि आम्ही सिनियरिटीमध्ये बसणारा स्टाफ त्यांनी काढलाय। मग ते पहिल्या लाटेत काढलं त्यावेळेस पण आम्ही शांत बसलो, दुसऱ्या लाटेतही काढलं। मागणी काय तुमची? आमची एवढीच मागणी आहे की आम्हाला कामावर परत घेण्यात यावे आणि आम्हाला शासकीय सेवेत काम करण्याची संधी देण्यात यावी। आता तुम्ही निवेदनासाठी लोकप्रतिनिधीला भेटला होता का? त्यांनी काय वेळेच्या संदर्भात बोललं? त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी 2 मिनिटाचा देखील वेळ दिला नाही। त्यांनी आमचं निवेदन हातात देखील घेतलेलं नाहीये। परंतु माझा अशी मागणी या ठिकाणी आज आम्ही त्या मागणीसाठी या ठिकाणी एकत्र आलो होतो की राज्यामध्ये हे 16,000 भरतीचा घाट आरोग्यमंत्र्यांनी घातलेला आहे। परंतु मला म्हणायचे या कोविड काळामध्ये या महामारीमध्ये ह्या सर्व लोकांनी काम केलं आहे। म्हणजे हे काम तुम्ही बगर त्यांचं क्वालिफिकेशन बघता त्यांना घेतलं का तुम्ही? त्यांनी काम केले, त्यांचा अनुभव आहे, त्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना त्यांचे वेगवेगळे वार्ड बॉय असतील, स्टाफ नर्स असतील, GNM असेल, ANM असेल, डॉक्टर असेल, त्यांना त्यांच्या
कुवतीनुसार, त्यांच्या शिक्षणाच्या कुवतीनुसार त्या पोस्टवर त्यांना कायम करण्यात यावं. 16,000 भरती करण्याच्या ऐवजी पोलिसांकडून मारहाण झाली होती का त्यांना? अतिशय अमानुषपणे या ठिकाणी स्टाफ नर्स असतील, गरोदर स्टाफ नर्स असतील, या महिला मंडळींना या पोलिसांकडून बेदम मारहाण या ठिकाणी झाली आहे. 3 आम्ही या ठिकाणी स्टाफ नर्स या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेले देखील आहेत. लोकांनी संकटाच्या काळात सरकारला मदत केली. मुख्यमंत्री साहेबांच्या आव्हानाला प्रतिसाद देत आम्ही सर्व कोविड कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या घरचा कोणाचा विचार न करता कोविड सेंटरला राहून रुग्णांची सेवा केली. हजारो लोकांचे जीव वाचवले आणि त्याच कर्मचाऱ्यावरती आता उपासमारीची वेळ आली. कॅमेरा प्रकाश जाधव सोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड. गेल्या 2 वर्ष झाले आपल्याला जे कोरोनाच्या महामारीने ग्रासलेलं आहे, अशा वेळी जे आरोग्य कर्मचारी आहेत त्यांच्या जीवावर आज आपण उभे आहोत. ते स्वतःच्या जीवाची पर्वा न करता स्वतःच्या परिवारापासून दूर राहून सगळ्या राज्याची सेवा करत असताना आज त्यांची काही अडचण असेल तर तिला उलट सहानुभूतीने हाताळलं पाहिजे. त्यांना स्पेशल 10 मिनिटाचा वेळ देऊन त्यांना गेस्ट हाऊसला बोलून भेटलं पाहिजे. आणि हे सर्व न करता त्यांना कुठेतरी धक्काबुक्की झाली, त्यांच्यावर पोलिसांनी लाठीचार्ज केला, हे मला ऐकावयास मिळालं. तर हे खूप संतापजनक आहे. ही अपेक्षा अजितदादांच्याकडनं नव्हती. आणि यानंतर आपण बघणार आहोत नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेचा उपक्रम असलेल्या संजीवनी या मोहिमेबद्दल. नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेचा संयुक्त उपक्रम असलेल्या संजीवनी गाडी भारतभरातल्या कोविडग्रस्त जिल्ह्यातून फिरते आणि आपणही लसीकरणाबद्दलच्या संयुक्त मोहिमेला पाठिंबा द्या, जेणेकरून लसीकरणाचं महत्त्व अधोरेखित करता येऊ शकेल. बघूयात संजीवनीची गाडी आज कुठे आहे. ओ ये जो ढाल सी है वो कमाल सी है, संजीवनी आई यहाँ. टीका लगा ओ जरा टीका लगा, जब अपनी बारी आए टीका लगा. Hi, this is Shivam Mahadevan and I'm super excited, honored and proud to be a part of the Sanjeevani Anthem by the Federal Bank and Network 18, coming to you super soon. Stay tuned. लगाया क्या? या सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबणार आहोत. पण जाताना मास्क वापराबद्दलचं आवाहन. मास्क वापरताना नाक आणि तोंड पूर्णपणे कव्हर होईल अशा रीतीनं मास्कचा वापर जरूर करा. सुरक्षित राहा. बातम्यांचे अपडेट्स आमच्या यूट्यूब चॅनलवर नक्की तिकडे देखील भेट देऊन पाहू शकता. बातम्यांच्या अपडेट्ससाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.